गेल्या काही वर्षात केदारनाथला जाणाऱ्यांची संख्या अभूतपूर्व वाढली आहे। प्रश्न असा आहे की इतक्या कठीण हवामानात 3580 मीटर उंचीवर अवघड ट्रेक करून लोक का जातात? फक्त पर्यटनासाठी की त्यामागे आहे श्रद्धा, चमत्कार आणि एक अदृश्य शक्तीची ओढ? आज आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया। केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भगवान शिव यांचे अत्यंत पवित्र धाम मानले जाते। हिंदू धर्मातील 4 धाम यात्रेत केदारनाथचे विशेष स्थान आहे। त्यामुळे धार्मिक श्रद्धा हे पर्यटन वाढवण्याचे सर्वात मोठे कारण आहे। भारतभरातून लाखो भाविक केवळ दर्शनासाठी इथे येतात। विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री आणि 4 धाम यात्रेच्या काळात इथे प्रचंड गर्दी होते। पण केवळ श्रद्धा हे एकमेव कारण नाही। 2013 मधील विनाशकारी पुरानंतर संपूर्ण जगाचे लक्ष केदारनाथकडे वळले। त्या आपत्तीमध्ये आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त झाला, परंतु मुख्य मंदिर सुरक्षित राहिले। अनेकांसाठी ही घटना चमत्कारासारखी होती। महादेव स्वतः मंदिराचे रक्षण करतात, ही भावना लोकांच्या मनात अधिक दृढ झाली। परिणामी 2014 नंतर यात्रेकरूंची संख्या सातत्याने वाढत गेली। लोक स्वतः त्या स्थळाचा अनुभव घ्यायला उत्सुक झाले। सरकारनेही 4 धाम प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात विकास कामे केली। नवीन रस्ते, रुंद पायवाटा, हेलिकॉप्टर सेवा, आधुनिक नोंदणी प्रणाली, स्वच्छता सुविधा, वैद्यकीय केंद्रे, सुरक्षा व्यवस्था यामुळे प्रवास तुलनेने सोपा झाला। आधी जे लोक अवघड ट्रेकमुळे संकोच करायचे, ते आता निर्धास्तपणे यात्रा करू लागले आहेत। ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासाठीही सोयी वाढल्या आहेत। सोशल मीडियाने या वाढीत मोठी भूमिका बजावली आहे। बर्फाच्छादित हिमालय, मंदाकिनी नदीचा प्रवाह, सकाळच्या आरतीचे दृश्य आणि ढगांमध्ये हरवलेले मंदिर, हे सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात। ट्रॅव्हल ब्लॉगर्स आणि यूट्यूबर्स त्यांच्या यात्रेचा अनुभव शेअर करतात। त्यामुळे तरुण पिढीमध्ये धार्मिक पर्यटनाबरोबरच स्पिरिच्युअल ट्रेक ही कन्सेप्ट निर्माण झाली आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आध्यात्मिक शांततेचा शोध। आजच्या धावपळीच्या जीवनात लोक मानसिक शांतता शोधत आहेत। हिमालयाच्या शांत वातावरणात कठीण प्रवासानंतर मंदिरात उभं राहण्याचा अनुभव अनेकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा असतो। त्या क्षणी मिळणारी अंतर्मनाची शांती आणि समाधान हेच लोकांना पुन्हा पुन्हा तेथे खेचून आणतो। स्थानिक अर्थव्यवस्थेलाही पर्यटनामुळे चालना मिळाली। हॉटेल्स, लॉज, पोनी सेवा, स्थानिक दुकाने, मार्गदर्शक यांना रोजगार मिळतो। त्यामुळे स्थानिक लोकही यात्रेकरूंना प्रोत्साहन देतात। एकत्रित पाहता धार्मिक श्रद्धा, 2013 नंतरची भावनिक जडणघडण, सरकारी विकास कामे, सोशल मीडियाचा प्रभाव, हिमालयीन निसर्गाचे आकर्षण आणि आध्यात्मिक शांततेची ओढ या सर्व कारणांचा एकत्र परिणाम म्हणजे केदारनाथ येथे पर्यटनाची झपाट्याने वाढ। कदाचित म्हणूनच म्हणतात, केदारनाथला आपण जात नाही, महादेव स्वतः बोलवतात। तुम्ही गेलात का केदारनाथला किंवा प्लॅनिंग करताय का जायचं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच रंजक व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा।